Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला। या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेले पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झालेला आहे। अगदी पुरंदर तालुक्यात सुरुवातीपासून आपण प्रचारात अग्रेसर होता आणि प्रत्येक गावागावात सुप्रिया सुळे यांना लीड मिळाले। कशा पद्धतीने प्रचार केला आणि कशा लोकांचा आभार मानला, काय सांगाल सर? कशी विशेष खरं म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे यांचा विजय हा पुरंदर हवेलीच्या स्वाभिमानी जनतेचा विजय त्या ठिकाणी आहे। पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य तरुण असतील, शेतकरी बांधव असतील, स्वाभिमानी सर्व महिला भगिनी असतील, ह्या सर्वांनीच खरं म्हणजे आणि सर्वसामान्य माणसाने आणि कार्यकर्त्यांनी त्या सक्षमपणे हा विजय त्या ठिकाणी सुकर करायला त्यांची मदत झाली आहे। सर, पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी पहिल्यांदा भूमिका घेतली की मी खासदारकी लढवणार। अगदी मतदारसंघात ते 2-3 दिवस फिरले देखील, परंतु ज्या मतदारसंघात ज्यावेळेस फिरले त्यावेळेसच एक मतदारांच्या मनामध्ये एक सेट निर्माण झाला। त्याचा अजित पवार, सुनेत्रा वहिनी पवारांच्या मतांना फटका बसला का? कितपत हर्षवर्धन पाटील ही भूमिका कितपत तोट्याची झाली? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। मला नाही वाटत ही भूमिका टोकाची झाली। खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ती सर्वार्थाने पूर्णपणे वेगळी होती। केंद्र सरकारची जी धोरणं सर्वसामान्य शेतकऱ्याच्याबद्दल, महिलांच्याबद्दल आहेत, मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी आहे तरुणांच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावरती चीड आणि आदरणीय पवारसाहेब असतील त्यांच्याबद्दलची एक आपुलकी आणि दुसरं म्हणजे राहुलजी गांधींनी रस्त्यावरती उतरून जी पदयात्रा केली आणि सर्वसामान्य माणसापर्यंत काँग्रेसचे विचार पोचवायचा प्रयत्न केला, उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल मनस्वी असणारा आदर, ह्या सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन म्हणजे ही निवडणूक होती। आणि त्याचाच हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाने, राजकारणी विरुद्ध सर्वसामान्य माणूस, उद्योगपती विरुद्ध सर्वसामान्य माणूस, एखादा खूप मोठा नेता विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता, अशीच ही निवडणूक त्या ठिकाणी झाली आहे। अगदी माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सासवडच्या पालखीत सभा घेतली। त्या सभेमध्ये असं सांगितलं की भविष्य बाकीत केलं की 50,000चं खात्रीशीर लीड पुरंदर मिळून देईल। कशा पद्धतीने पाहता या बाबीकडे? हे खरं म्हणजे काही म्हटलं, आज सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज बघितलं असेल आपण तर पुरंदरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावरती सासवड नगरपालिकेने 2014 साली त्या ठिकाणी ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम त्या पालखी तळावरती होऊ नये। आज सासवड नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे। सासवडची नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये सगळ्यात चांगली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली स्वच्छ नगरपालिका म्हणून ओळखली जाते। तिथे हे सगळी बंधनं जुगारून सासवडच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावरती आपण आपल्या अट्टहासापायी त्या ठिकाणी सभा घेत आहे। त्या पालखी तळ भरेल एवढी लोकंसुद्धा गोळा होत नाहीत आणि दुर्दैवाने ज्या पवित्र भूमीमध्ये 2 दिवस संत ज्ञानेश्वर महाराज वास्तवाला असतात, अनेक संप्रदायाचे कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी अशा प्रकारे अवास्तव राजकीय भांडवल जर तुम्ही करायला लागलात तर सर्वसामान्य जनता आहे ना हे सगळ्या गोष्टी बघत असते। आज तुम्ही बघितलं असेल गेल्या 5 वर्षामध्ये चाललेलं जे सगळं गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनता बघते। लोकांना वाटतं, राजकारण्यांना वाटतं आमच्यासारख्या की लोक विसरतात, लोक काही विसरत नाही, योग्य वेळेला योग्य धडा त्या ठिकाणी देतात आणि तो धडा या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाने या सर्वच राजकारण्यांना त्या ठिकाणी दिला।
झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, एका बाजूला बारामतीची निवडणूक अजित पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर, तर त्याच सभेत ते सांगायचे की ही निवडणूक समोरच्या उमेदवार म्हणजे शरद पवार गटाकडून सहानुभूतीच्या लाटेवरती लढवली जाईल. एकंदरीत लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या त्यातून अशा भावना होत्या की अजित पवार हे फक्त बारामतीचा विकास होता, मात्र राहिलेल्या 4-5 मतदारसंघाचा विकास नव्हता. हा कुठंतरी बाहेर चर्चेला जात होता, प्रत्येक मतदारसंघात चर्चेला विषय जात होता. तर एकंदरीत कशा पद्धतीने पाहता या बाबीकडे आपण, या मतदान त्यांना कितपत तोटा झाला? मला खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारला आणि सर्वच राजकीय व्यक्तींना सांगायचं आहे, त्याच्यामध्ये मी आलो. विकास म्हणजे केवळ पैशाची भाषा नाही आहे. हजारो कोटी रुपये आणले आणि हजारो कोटी रुपये खर्च केले म्हणजे विकास होत नाही. सर्वसामान्यांच्या शेतापर्यंत किती पानंद रस्ते झाले, त्या गावाला जोडणारे किती रस्ते चांगले आहेत, त्या गावाला जोडणारी ST आहे का, PMPL सारखी PMTची गाडी आहे का, त्या मुलांना शिक्षणाच्या सोयी चांगल्या आहेत का, तिथे शाळा कशा आहेत, हे म्हणजे विकास आहे. एखाद्या गावामध्ये शाळा चांगली नाही आहे, जाणाऱ्या येणाऱ्या STया नाही आहेत आणि तालुका जर आपण रेल्वेने जोडायचं म्हटलं किंवा मेट्रोनी जोडायचं म्हटलं, हा विकास होत नाही ना. विकास हा सर्वसामान्य माणसांच्या गरजा, मग तिथे इलेक्ट्रिसिटी बरोबर येते का, प्यायचं पाणी आहे का, शेतीचं पाणी आहे का, वापरायचं पाणी आहे का, हा म्हणजे विकास आहे ना. आज आपल्याकडे काय झालं आहे, विकासाच्या खूप मोठ्या गप्पा मारतो आपण, विकास विकास म्हणतो. विकास आहे काय? सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक आणि आज स्थानिक परिवाराच्या ज्या गरजा आहेत, शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे स्वच्छता, पाणी, आपल्या मुलांचं वैद्यकीय त्या ठिकाणीचा जो लाभ असतो आरोग्याच्या बाबतीतला, तो सगळ्या गोष्टी, आणि खऱ्या अर्थाने रोजगार, हा म्हणजे विकास आहे ना. विकास जर तुम्ही माझ्यासाठी मेट्रो घेऊन येणार आहे किंवा एखादी मर्सिडीज गाडी एखाद्या सभेच्या दिवशी तुम्ही मला देणार आहे आणि इतर दिवशी माझी अनेक मुलं सासवडवरनं कॉलेजमधनं गावाकडे जाणारी आहेत, STया अचानकपणे बंद होतात का? आमच्या STमध्ये डेपोमध्ये STया नाहीत म्हणून. हे दुर्दैव आहे ना. ह्याला विकास नाही ना म्हणू शकत आपण. आमचं ST स्टँड आता जेजुरीचं आम्ही 6 कोटी रुपयाचं बनवतो आहे आणि आमच्या डेपोला STया नाही आहेत. त्या काय डेपो ST चालवणार आहे का? म्हणजे असं झालं आहे आजच्या काळामध्ये की येत ना, विकास आपण म्हणतो आणि गोठा बांधतो आपण 50 लाख रुपयाचा किंवा 50 कोटी रुपयाचा आणि गाई म्हशीच आणत नाही, गोठा दूध देत नाही ना. विकास म्हणजे गाई म्हशी आहेत, गोठा म्हणजे विकास नाही आहे. किती मोठं विकासाचं चित्र आपण उभं करतो त्याला महत्त्व नाही आहे. त्या विकासाचा उपयोग सर्वसामान्य माणसाला, त्या भागाला, त्या परिवाराला काय होतो आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मला वाटतं. आणि ह्याच्याबाबत जागरूकता असली पाहिजे, हेच ह्या निकालामधनं दिसतं आहे. सर, विधानसभेच्या निवडणूक थोड्या दिवसात येत आहेत. आत्ता लोकसभेमध्ये अगदी महाविकास आघाडीने 30 जागा घेतलेल्या आहेत, अपक्षातून 31, म्हणजे सर्वात मोठा पक्ष आपला काँग्रेस ठरलेला आहे. तर एकंदरीत येणाऱ्या विधानसभेला कशी परिस्थिती राहील? हे बघा, आम्ही विजयाने हुरळून जाणारे काँग्रेस पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे कुठलेही कार्यकर्ते नाही आहेत. आम्हाला माहिती आहे सर्वसामान्य माणसाच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, तरुणांच्या व्यथा काय आहेत. आम्ही त्याच्यासाठी काम करतो आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावरती उतरतो आहे, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. राजकारण न करता सर्वसामान्यांचा आवाज व्हायचा, त्यांना आधार द्यायचं, हेच काम महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं याच कामांमधून आम्ही लोकसभेलासुद्धा सर्व लोकांच्यापर्यंत पोचलो, विधानसभेलासुद्धा लोकांच्यापर्यंत पोचलो. आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सत्ता, कारण लोक खरोखर कंटाळलेले आहेत. केंद्रामध्ये थोडक्यात राहिलं, परंतु राज्यामध्ये 100% महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र हा देशामध्ये नव्हे जगामध्ये एक चांगलं महाराष्ट्र राज्य म्हणून पूर्वीची जी ओळख होती ती पुन्हा एकदा आम्ही प्राप्त करू. सर, एकंदरीत तालुक्यातील दुष्काळाची सद्यस्थिती परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, अगदी प्रशासन पातळीवरती विचारलं तरी BDOंनी, गटविकास अधिकाऱ्यांनी त्या दिवशी असं सांगितलं की निराड आवा कालवा बंद झालेला आहे, महावितरणची अडचण असल्यामुळे आम्हाला निधी असून देखील गावागावांना टँकर देता येत नाही. असं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण कसं पाहता आणि कशा पद्धतीने एक नियोजन करा? ह्याच्याबाबत दुर्दैव असं आहे की मला वाटतं 1972 म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून ह्या तालुक्याने 72चा दुष्काळ असेल, 82चा दुष्काळ असेल, 90चा दुष्काळ असेल, 93चा दुष्काळ असेल, 2003चा दुष्काळ, 2009चा दुष्काळ, 2013-14चा दुष्काळ, 2019ची अतिवृष्टी आणि आता 2023-24चा दुष्काळ पण बघितला आहे.
हे सगळे दुष्काळ बघत असताना कधीही आजपर्यंत कुठलंही सरकार एवढं निष्क्रिय नव्हतं जेवढं आजचं सरकार आहे. ह्या सरकारने दुष्काळाच्या घोषणा करण्यापलीकडे काही केलं नाही. आम्ही दुष्काळाच्या बाबतीमध्ये जी सतर्कता ठेवायला लागते, धरणांमध्ये पाणी रिझर्व करावं लागतं, शेतकऱ्यांच्यासाठी पाण्यासाठी रिझर्वेशन ठेवावं लागतं, विहिरी असतील त्याचं ॲक्विजिशन करून टप्प्याटप्प्याने पाणी दिलं पाहिजे, त्याचं चाऱ्याचं नियोजन, शेतकऱ्यांच्या जित्रापासाठी, जनावरांच्यासाठी खाद्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी काही केल्या नाहीत. आजही मी तुम्हाला सांगेल की आज आम्ही 72 तर माझा जन्मच खरं म्हणजे 76चा आहे, परंतु 72पासून आजपर्यंत आम्ही बघतोय अनेक मंडळी आम्हाला सांगतायत की आजही पुरंदर तालुका दुष्काळामध्ये झगडत असताना खंबीरपणे स्वाभिमानाने उभा आहे. कारण जैन संघटनेसारखी संघटना आमच्या मागे उभी आहे. संभाजीराव झेंडे असतील, चंदूकाका जगताप ट्रस्ट असेल, दगडूशेठ हलवाई ट्रस्ट असेल, अनेक सामाजिक संस्था असतील, अनेक सामाजिक लोक असतील, ह्या सगळ्यांनी चारा, टँकर, खाद्य, जनावरांना सुग्रास अशा अनेक सुविधा पुरवल्यात. म्हणून सक्षमपणे ना आज माझा शेतकरी उभा आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने लोकांच्या तोंडावर पाणी पुसायचा प्रयत्न केला आणि खरोखर मी सांगतो की आजचा दुष्काळ हा दुष्काळ क्रिएटेड दुष्काळ आहे. म्हणजे हा दुष्काळ खरोखर नसता झाला जर ही परिस्थिती नसती, तर सरकारने जर मदत केली असती तर ह्या दुष्काळातून सुद्धा मार्ग काढता आला असता. दुर्दैव हेच आहे की सरकारने दुष्काळ आणला आहे. पुरंदर तालुक्याची कायमच आपण बिकट परिस्थिती आजपर्यंत दुष्काळ पाहतली, अगदी सर्वसामान्य माणूस या दुष्काळाने व्यापला गेला आहे. परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी पालखी तळावावरतीच 10 जूनच्या आसपास गुंजवणीचं पाणी मिळेल असं एक आश्वासन दिलं होतं त्या सभेमध्ये. तर एकंदरीत आज पुरंदर तालुक्याचे आपण लोकप्रतिनिधी आहात, कशा पद्धतीने यासाठी प्रयत्न राहतील आणि कशा पद्धतीने आपला विधानसभेत कसा आवाज उठवला जाईल? गुंजवणीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मागच्या सरकारने 2017-18मध्ये त्या ठिकाणी गुंजवणीची स्कीम मंजूर केली, परंतु त्या स्कीमला आम्ही त्या ठिकाणी विरोध केला. कारण की ती स्कीम जी आहे ती बागायत भागामधून जात होती. आमच्या पुरंदरच्या दुष्काळी भागाला म्हणजे वाल्यापासून हरणीपासून परिंच्यापासून त्या ठिकाणी राखपर्यंत जात असताना दौंडच्या सगळ्या परिसराला कुठेही पाणी उपलब्ध होत नव्हतं. ती सगळी स्कीम ही लपतळवाडी आणि पिंपरं, मांडकी ह्याच्या शिवेवरनं जात होती, जेऊरच्या शिवेवरनं. त्यामुळे आम्ही विरोध केला. त्याचा अलाइनमेंट 1993च्या स्कीमप्रमाणे करा म्हणून सांगितलं. सातत्याने त्याच्याबाबत विरोध केला. शिवरीमधून पाणी उचललं जात होतं, आम्ही सोमर्डीमधून पाणी उचला म्हणून सांगितलं. गेली 4 वर्ष सरकारबरोबर आम्ही त्याच्यासाठी झगडतो आहोत. आजही सरकार केवळ बोलतं आहे. कालही त्याच्याबाबत चीफ सेक्रेटरींनी मीटिंग घेतली होती. आज 10 जून का आता दूर नाही आहे, 2 दिवस राहिलेत, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायचं आहे या मंडळींना काही करायचं नाही आहे. आम्ही वाट बघतो आहे की त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल. मला निश्चितपणे खात्री आहे जसं पुरंदर उपसाचं नियोजन आम्ही करून प्रयत्न केला आहे की 2019 नंतर गेल्या 5 वर्षामध्ये आज पुरंदर उपसाच्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि शेतकऱ्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. गुंजवणीचंही नियोजन करून आम्ही 100% पुरंदर तालुका हा जवळपास 98% गावांपर्यंत आम्ही सिंचनाच्या माध्यमातून गुंजवणीचं पाणी, पुरंदर उपसाचं पाणी, जानाई शिरसाईच्या माध्यमातून 100% आम्ही त्यापर्यंत पोचूत. आज जर तुम्ही बघितलं डाव्या कालव्याच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. नेहमीच त्या ठिकाणी आम्हाला वंचित ठेवायचा प्रयत्न होतो आहे. आज तुम्ही बीडीओंची उदाहरण मला दिलंत. खरोखर दुर्दैव आहे की पाण्याचे टँकर भरायलासुद्धा आज आम्हाला भीक मागावी लागते. आज MSEBचा मोठ्या प्रमाणावरती निधी आला आहे, निधी मंजूरही केला सरकारने, हा नकळतपणे त्यांच्या मंजूर झाला, पण आज तो थांबवायचं काम इथे काम कोणीच केलं नाही. थांबवायचं काम मात्र प्रत्येकाने केलं आहे त्या ठिकाणी आणि हे थांबवायचं काम करताय. परंतु आम्ही गप्प बसलेलो नाही आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सातत्याने भांडून तो निधी आमच्यापर्यंत आणू आणि तो तालुक्यापर्यंत पोचू एवढं आपल्याला खात्रीने सांगतो. होते पुरंदरचे आमदार संजय जगताप. सुप्रिया सुळे यांना सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे विजय मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि पुरंदरचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी आमचं प्रयत्न राहतील असं त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.